आपल्याकडे ज्वेलरी कलेक्शन असायला हवं, असं प्रत्येकालाच वाटतं. पण कोणत्या प्रकारची ज्वेलरी कलेक्शन असायला हवं हे माहिती आहे का? नाही ना? तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये. तर आज मी सांगणार आहे की ह्या ज्वेलरी कलेक्शन आपल्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्या, ज्याच्यामुळे कधीही सण समारंभ आले किंवा अचानक लग्नाला जायचे आणि असं होतं ना की आपण आउटफिट घातल्या त्याच्यावर ज्वेलरी कुठली घालू, आणि आपल्याकडे एकच कलेक्शन आहे गोल्डन ज्वेलरीचं, पण ह्याच्यासोबत ही ज्वेलरी जात नाही, असं खूपदा होतं. त्याच्यामुळे प्रत्येक आउटफिटवर जाईल अशा प्रत्येक वेगवेगळ्या ज्वेलरीचं कलेक्शन आपल्याकडे असायलाच हवे. तर नंबर 1 ला जी ज्वेलरी आहे ती म्हणजे ही, हो, मोत्याचे दागिने, अगदी पारंपरिक मोत्याचे दागिने, ज्याला की तन मनी ज्वेलरी असेही म्हणतात, किंवा सिंपल मोत्यांचे जे हार असतात, सेट असतात, तो एखादा तरी आपल्याकडे असायलाच हवा. आणि सध्या तनमणी ज्वेलरीमध्ये मराठी ऍक्ट्रेस तुम्हाला खूप दिसतील की तनमणी ज्वेलरी घातली आहे, पूर्ण मराठी लुक केलाय आणि तनमणी दागिने घातलेले आहेत. तर अशी ज्वेलरी तुमच्याकडे असायलाच हवी. माझ्याकडे ही एक कलेक्शन आहे, ते मी तुम्हाला दाखवते. ते आहे हे कलेक्शन. हे खूप जास्त सुंदर दिसतं, अप्रतिम दिसतं. अगदी अगदी हे असं, ह्याला तनमणीचे दागिने म्हणतात. खूप जास्त छान आहे. आणि मी हे जे दागिने घेतलेले आहेत ते 1 ग्रॅम गोल्डच्या शॉपमधून घेतलेले आहे, आणि हे त्याला 3 वर्ष झाले, पण ह्याची अजून सुद्धा कोटिंग गेलेली नाहीये. शायनिंग तशाच्या तशी आहे. खूप सुंदर दिसतात हे दागिने, तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल तर. अशा पद्धतीचे तनमणीचे दागिने एक तरी आपल्याकडे असायलाच हवा. हे लॉंग आहे आणि एक शॉर्ट आहे, ज्याला की चिंच पेटी असेही म्हणतात. तो आहे असा, याला म्हणतात चिंच पेटी. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स अवेलेबल आहे आणि खूप जास्त सुंदर सुंदर आहेत. नेक्स्ट जो दागिना आहे तो आहे साऊथ इंडियन ज्वेलरी, जसा की त्या पण खूप जास्त छान दिसतात. तुम्ही आता साऊथ इंडियन लुक करतातच आजकाल, महाराष्ट्रीयन ब्राईड सुद्धा साऊथ इंडियन लुक करते, असं काहीच नाही राहिलेलं. ज्याला जो लुक आवडतो आपण तो कॅरी करतो. तर अशा पद्धतीने ही अशी साऊथ इंडियन ज्वेलरी आपल्याकडे असायलाच हवी. नॉर्मली आपण कधी सण समारंभात साऊथ इंडियन लुक केला तर अशी ज्वेलरी आपल्याकडे असायला हवी. एकदम मिनिमल साऊथ इंडियन ज्वेलरी आहे. मोठ्या प्रकारची पण साऊथ इंडियन ज्वेलरी मिळते. ही मी ऑनलाईन विकत घेतलेली आहे, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि अजून एक आहे साऊथ इंडियन, जी की खूप जास्त हेवी लुक जर तुम्हाला करायचा असेल तर त्याच्यासाठी ही यूज होते. ही पण मी ऑनलाईनच घेतलेली आहे. लिंक मी सगळ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. अशी ही आहे साऊथ इंडियन ज्वेलरी, जी की मी माझ्या एंगेजमेंटमध्ये वेअर केली होती, आणि ह्याची पण फिनिशिंग छान आहे. अजून सुद्धा ह्याच्यातला एकही स्टोन पडलेला नाहीये. अशा पद्धतीने आहे. हा आहे वरचा सेट. एक लॉंग सेट रिसीव्ह झालता मला ह्याच्यामध्ये. हा आहे लॉंग सेट असा, अशा पद्धतीने. हा पण खूप जास्त छान आहे. ह्याच्या सुद्धा कोटिंग आणि शायनिंग गेलेली नाहीये अजून सुद्धा. आता 3-4 वर्ष होत आले माझ्या लग्नाला, पण खूप जास्त छान राहिला आहे अजून सुद्धा हा. आणि ह्याच्यासोबत मला रिसीव्ह झालं होतं हा कंबरपट्टा, अशा पद्धतीने. तर अशी साऊथ इंडियन ज्वेलरी तुम्हाला खूप कमी प्राइसमध्ये मिशोवर अवेलेबल आहे, आणि खूप जास्त छान लुक देतात हे लग्नामध्ये. हे झुमके, हे असे 3 प्रकार मला ह्याच्यामध्ये रिसीव्ह झालते, आणि पॅकेजिंग सुद्धा खूप जास्त छान आलती मला. ह्याच्यामध्ये आलेलं आहे हा पूर्ण बॉक्स त्याचाच आहे, आणि अजून सुद्धा खूप जास्त छान राहतीये ही ज्वेलरी. तर अशा पद्धतीची साऊथ इंडियन ज्वेलरी पण तुमच्याकडे असायलाच हवी. तर नेक्स्ट जी ज्वेलरी आहे ती म्हणजे ही महाराष्ट्रीयन दागिने, महाराष्ट्रीयन ज्वेलरी. व त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार मिळतात. कोल्हापुरी साज मिळतो, परत त्याच्यामध्ये खूप आहेत. अजून बुगडी आहे, नथ आहे, अजून लॉंग मध्ये पण खूप जास्त आहेत. तर ही पण मी ऑनलाईन ऑर्डर केली होती माझ्या सप्तपदीसाठी. खूप कमाल. आणि अजून सुद्धा तशीच आहे, अगदी काहीच नाही झालेलं ह्याला. अशी महाराष्ट्रीयन ज्वेलरी पण आपल्याकडे असायला हवी. जर तुम्ही नऊवारी घातली, तुमचा सप्तपदीचा लुक केलाय,
तर असे दागिने खूप जास्त छान दिसतात त्याच्यावर. त्याच्यामध्ये ह्या सेटमध्ये मला हा वरचा एक चोकर रिसीव्ह झालेला आहे आणि लॉंग मध्ये मला अशी माळ रिसीव्ह झालेली आहे, अगदी अशी. ही सुद्धा आणि हातात घेतल्यानंतर जड एकदम जड, खूप जास्त छान आहे ही पण, खूपच सुंदर. अजून सुद्धा याचा कुठलीही कोटिंग गेलेली नाही. दागिने घेतले तरी ते व्यवस्थित ठेवले पण पाहिजे. ज्याचा त्याचा वेगळा बॉक्स करा किंवा ज्याचे त्याचे वेगवेगळे असे पाऊच बनवा, तर मग त्याची कोटिंग जात नाही आणि ते व्यवस्थित राहतात. समजा तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी जर अशा गोल्डन ज्वेलरी सोबत ठेवली तर 101% गोल्डन ज्वेलरीची कोटिंग निघून जाते आणि ती पण काळवंडायला लागते ऑक्सिडाइज ज्वेलरी सारखी. तर ही माझी सध्या खूप जास्त छान आहे अजून सुद्धा. आणि ह्याच्या सोबत असे कानातले आणि हे म्हणतात ना आंबाड्यामध्ये घालतात असं, ते आहे हे. आणि हे असे कानातले, हे पण खूप जास्त छान आहेत. असं असं एक मंगळसूत्र सुद्धा खूप जास्त छान लुक देतो महाराष्ट्रीयन लुकमध्ये. हे पण खूप जास्त छान दिसतं. ह्या सगळ्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीये. तर 4 नंबरची जी ज्वेलरी आहे ती म्हणजे ही, ऑफकोर्स एडी ज्वेलरी सेट. खूप जास्त छान दिसतात हे. जर तुम्ही डिझायनर लुक करत असाल, डिझायनर साडी वेअर करत असाल, तर हे अमेरिकन डायमंड्सचे ज्वेलरी सेट खूप जास्त कमाल दिसतात. माझ्याकडे तेवढं कलेक्शन नाहीये, अगदी 2 आहेत. त्याच्यामध्ये मी अशा प्रकारचा एक घेतला होता, जो की मी माझ्या प्री वेडिंग शूट मध्ये घातला होता. हा पण खूप जास्त छान लागला मला. आणि ह्याची कुठल्याही प्रकारचे मणी वगैरे गेलेली नाहीयेत. अशा पद्धतीने घेतला होता मी हा. अशा प्रकारची सुद्धा एक ज्वेलरी तरी आपल्याकडे असायलाच हवी. ही ज्वेलरी तुमच्या साध्या अशा अशा आउटफिट सोबत सुद्धा जाते किंवा मग तुम्ही डिझायनर लुक केला साडीचा तर त्याच्यासोबत सुद्धा ही ज्वेलरी जाते. तर अशी तरी ज्वेलरी एखादी तरी तुमच्याकडे असायला हवी. खूप सुंदर सुंदर आणि खूप स्वस्त मध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि ही एक अजून एक ऑनलाईनच घेतलेली आहे, ही पण छान आहे पिंक मध्ये. ही कधी घालण्यात नाही आली माझ्या. त्या पद्धतीने आहे ही. वेगवेगळे कलेक्शन घ्या. गोल्डन ज्वेलरी तर गोल्डनच घेतायत किंवा एडी ज्वेलरी तर एडी ज्वेलरी घेतायत, असं करू नका. तुमचं कलेक्शन बनवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीजचं, मगच ते तुम्हाला कधीही कुठल्याही आउटफिटवर कॅरी करता येईल. नेक्स्ट आणि लास्टचा जो ज्वेलरीचा प्रकार आहे तो म्हणजे हा प्रकार, जो की चंकी ज्वेलरी म्हणा किंवा फंकी ज्वेलरी म्हणा, जे की मल्टी कलर्स मध्ये असतात किंवा वेस्टर्न लुक केला किंवा बोहो लुक केला त्याच्यासोबत अशा ज्वेलरीज खूप जास्त छान दिसतात. आणि अशा ज्वेलरीज मी आधी खूप यूज केल्या लग्नाच्या आधी, आणि आता सध्या साडीवर जशा जातील तशाच आहेत माझ्याकडे. अशा ज्वेलरीज सध्या माझ्याकडे नाहीयेत तुम्हाला दाखवायला, पण मी आधी ज्या घेतल्या होत्या त्याच्या काही लिंक आहेत माझ्याकडे, त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यामधली ही एक ज्वेलरी जी की खूप जास्त छान दिसते. अगदी शेल शेल किंवा शिंपल्यांचे जे दागिने असतात ते पण खूप कमाल दिसतात. जर तुम्ही कधी बीचवर फिरायला जाणार असाल, तुम्ही व्हॅकेशनसाठी जाणार असाल, तर अशा ज्वेलरीज कॅरी करू शकता. तर अशा प्रकारचे 5 प्रकारचे वेगवेगळे 5 ज्वेलरीचे सेट्स तुम्हाला मी दाखवलेले आहेत. तर तुम्हाला कुठला प्रकार घ्यायचा आहे, तुमच्या वॉर्डरोबमध्ये कुठला प्रकार नाहीये, तो तुम्ही बघा आणि लगेचच तुम्ही जाऊन चेकआउट करू शकतात. खाली लिंक दिलेल्याच आहे. तर भेटूयात अशाच नेक्स्ट फॅशन सिरीजमध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.